श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 66। रहे ना रहे हम, जब हम न होंगे, जब हम न होंगे तब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते। अश्कों से भीगी चांदनी में एक सदा सी सुनोगे चलते चलते। वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे, बनके कली बनके सबा बाग वफा में। रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बाग वफा में। मजरूह यांच्या या ओळी ऐकल्या की हृदय सरसर कापलं जातं। जो समर्थ सद्गुरूचा भौतिक विरह हा काय असतो ते शंकर भट्ट जाणोत, सिद्ध जाणोत, साईनाथ जाणोत आणि श्री एम जाणोत। खूप रडावंसं वाटतं, पण रडता येत नाही, कारण सद्गुरूने शिकवण आणि जबाबदारी दिलेली असते। ज्या भूमीवर माझा सद्गुरू चालला ती भूमी त्याच्या पश्चात पाहणे सोपं नाही। शंकर भट्टाला सांगितलं की 3 वर्ष इथंच राहा। सिद्धास सांगितलं की 60 वर्षे इथंच राहा। याच्या उलट साईनाथाला वेंकुशाने सांगितले की तू लगेचच इथून निघून जायचं, गोदावरी काठाने पश्चिमेला, आणि परत इथं यायचं नाही। श्री एम यांना गुरु श्री महेश्वरनाथ बाबाजींनी सांगितले की माझ्या समाधीचा खड्डा पूर्ववत भरून झाला की त्यावर निशाण म्हणून एखादा दगड काय तर बारीकसा खडाही ठेवायचा नाही। पाठ करायची आणि सरळ स्वतःच्या गावाकडे चालायला सुरुवात करायची। आज श्री एम भक्तांबरोबर बद्री क्षेत्रात जाताना येताना गुरु समाधीच्या जवळून जात असतील, पण कुणाला सांगायचे नाही हा गुरुचा आदेश असल्याने त्याबद्दल काही न बोलता, कोणतीही भावना प्रदर्शित न करता अजाणतेपणे तेथून क्रॉस व्हायचं। ज्या काही भावना असतील त्या आतल्या आत भोगायच्या, गुरुचं सानिध्य 6व्या जाणीवेने साचपडायचं। ही बाग आहे निष्ठेची, गुरु आज्ञा पालनाची, जिथं गुरु मंद झुळकेनं फुलांच्या मंद दरवळीत जाणवायचाय। गुरुच्या या आज्ञा पालनात हे शिष्य इतके खरे उतरले की त्यांनी तेच केलं जे गुरुनं केलं। वाऱ्याच्या झुळकेसारखे शिष्यही विरून गेले। ज्ञानदेवांना हात धरून समाधीत बसवून निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, नामदेव बाहेर आले आणि नामदेवांनी दगड लावून द्वार बंद केले। थोड्याच दिवसात एक एक करून भावंडे वेगवेगळ्या ठिकाणी भावासारखीच समाधीस्थ झाली। नामदेवही उत्तर भारतातील कार्य पूर्ण करून सहकुटुंब सहपरिवार पंढरीच्या पायरीत समाधीस्थ झाले। शंकर भट्ट 3 वर्षांनी कुठं विरले कुणालाही ज्ञात नाही। सिद्धानेही तेच केलं जे श्री गुरूंनी सांगितलं। या सर्वांच्या भावना किंचितशा जरी आपल्या हृदयात उपजल्या तरी आजही आहे तेथे समर्थ सद्गुरूंचं दर्शन होणे अशक्य नाही। अध्यात्म हे पूजापाठ, पूजा अर्चा, होम हवन, जप, तप, उपवास, अनुष्ठान, व्रत वैकल्ये, सोळं पारायण नाहीये, तर अध्यात्म म्हणजे केवळ समर्थ सद्गुरूविषयी भावना अंतःकरणात जपणं, जगणं आहे। या भावनांची आवर्तनं जसजशी हृदयात उठतील तसतसं हृदय शुद्ध होऊन समर्थ सद्गुरूचं तिथं आगमन कायम स्वरूपी होईल। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।